परिचय करून देते. मी अंजली कर्वे. 25 वर्ष बालशिक्षणमध्ये नोकरी केल्यानंतर सध्या गेली 13 वर्ष ज्ञानप्रबोधिनी या संस्थेमध्ये कार्यरत आहे. मोठा करू ना. हॅलो, आता एकदा ऐकू. मी अंजली कर्वे 25 वर्ष बालशिक्षण मंदिर कोथरूड येथे कार्यरत होते. त्याच्यानंतर गेली 13 वर्ष ज्ञानप्रबोधिनी सदाशिव पेठेतल्या शाळेमध्ये कार्यरत आहे. आज 13 ऑगस्ट अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे. मनापासून अहिल्याबाईंना अभिवादन करून आपण सभेला सुरुवात करूया. विषय हातात आला आणि वाटलं आपल्या समोर डोळ्यासमोर फोटो आहे. हातात पिंडी घेतलेला, नऊवारी नेसलेला, डोक्यावरनं पदर घेतलेला असा फोटो आपल्या हातामध्ये आहे. आपण तो नेहमीच बघतो. म्हणजे यांनी धार्मिकतेबद्दल बरंच काम केलंय. खूप साऱ्या शंकराच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय. पण हे फक्त धार्मिकतेकडे वळणारं काम नव्हतं, तर एक अलौकिक देदीप्यमान असं व्यक्तिमत्व होऊन गेलं. हे प्रत्येक पुस्तकाच्या पानामध्ये मला जाणवलं की 300 वर्षापूर्वीचा काळ आहे आणि या 300 वर्षापूर्वीच्या काळात सुद्धा भारतीय स्त्रियांनी किती काम केलं आणि त्यातल्या एक अहिल्याबाई आहेत. आणि या सगळ्या स्त्रियांनी ते काम केलं म्हणूनच आज आपण इथे जगतो असं कुठेतरी वाटून गेलं. 31 मे 1725 मध्ये जन्म. महाराष्ट्राच्या तेव्हा तिकडे अहमदनगर नावाचं गाव होतं आणि जामखेड तालुक्यामध्ये चौंडी नावाचं गाव होतं. त्याला मल्हारपीठ असं म्हणतात, कारण मल्हारराव होळकरांचं गाव होतं. अशा खेड्यामध्ये जन्म झाला अहिल्याबाईंचा. मनगटात बळ होतं, बुद्धी होती, चातुर्य होतं आणि लोकाभिमुख होण्याची वृत्ती होती. आणि हा संदेश माणकोजी शिंदे यांनी त्यांना दिलेला होता. माणकोजी शिंदे हे होळकरांच्या पदरी काही काळ नोकरीला होते. चाकरीला, आता त्या काळाप्रमाणे चाकरीला असं म्हणता येईल. तर भारताच्या इतिहासामध्ये टिळकांनी एके ठिकाणी म्हणून ठेवलंय की सोनेरी अक्षरात लिहिलं जावं असं नाव म्हणजे अहिल्याबाई. मोदी सुद्धा एका भाषणामध्ये म्हणाले होते की राजनीती करताना अहिल्याबाईंनी जे केलेले 17व्या शतकामध्ये त्याचे धडे माझ्यासारख्या पंतप्रधानांनी गिरवायला हवे. सर्व धर्म समभाव, अस्पृश्यतेचं उच्चाटन, वारसा हक्क किंवा वाईट गोष्टींचा बिमोड, चालीरीती, रूढी हे सगळं अहिल्याबाईंनी बदलून टाकलं. अंधश्रद्धा जवळजवळ नष्ट केली होती. कितीतरी समाज सुधारक त्यांना लोकमाता म्हणत असत. लोकांसाठी, म्हणजे आपण आता लोकशाही म्हणतो, पण लोकांसाठी कार्य केलेली स्त्री म्हणजे अहिल्याबाई. आता वडील खरं म्हणजे अगदी सर्वसामान्य ग्रस्त होते. अतिशय सामान्य परिस्थिती. श्रीमंत म्हणण्यापेक्षा खाऊन पिऊन सुखी होते. परंतु त्यांचा दूरदर्शीपणा किंवा विद्वत्ता जर आपल्याला कळावी असं वाटत असेल तर त्यांनी लहानपणी अहिल्याला शिक्षण द्यायला घरीच सुरुवात केली. आतासारख्या शाळा काही नव्हतं. आताच्या भाषेत त्याला होम स्कूलिंग असं म्हणता येईल. पण त्या काळातलं होमस्कूलिंग आणि आत्ताचं होमस्कूलिंग याच्यात खूप फरक आहे. त्या काळातलं होमस्कूलिंग म्हणजे
सगळ्या चुलत आते भावंडांबरोबर होत असे. आताचं होमस्कूलिंग हे 3 माणसांच्या कुटुंबामध्ये होत आहे की जे मुलांचं नुकसान करताय बरंच. तर त्यांचा अहिल्याबाईंना घडवण्यात खूप वाटा होता. 8 वर्षाची अहिल्या पण इंग्रजी, गणित आणि विज्ञान, इतिहास हे 4 विषय शिकवायला त्यांनी एक पारंगत शिक्षक ठेवले होते. आणि हे सगळं बाळाजी बाजीराव, पहिले बाजीराव त्यांनी पाहिलं होतं की अरे अहिल्यासारखी तेजस्वी मुलगी हा घरामध्ये जन्माला आली आहे. यांचं घराणं तर भिल्ल धनगर या पद्धतीमध्ये मोडणार आहे, तरी सुद्धा ही मुलगी इतकी तेजस्वी आहे. तिला चांगलं स्थळ मिळायला हवं किंवा त्या पद्धतीचं स्थळ मिळायला हवं की तिला कार्यकर्तृत्व तिचं दाखवता आलं पाहिजे. म्हणून एक दिवस होळकरांकडे बाजीराव पेशवे गेले होते. त्यांनी अहिल्याला अनेक प्रश्न विचारले. मग ते हिशोबातले होते, फडणवीशीतले होते, राजकारणामध्ये होते, पूजा अर्चा ह्याच्यामधले होते, शिवशक्तीबद्दल विशेष करून प्रश्न होते. या सगळ्या प्रश्नांची चोख उत्तरं अहिल्याने बाजीरावांना दिली. बाजीराव म्हणाले नाही नाही, मल्हाररावांची सून म्हणूनच ही योग्य ठरेल. कारण मल्हारराव आणि गौतमीबाई हे दोघं सुद्धा अत्यंत बुद्धिमान आणि त्या कळीकाळापुरतं शिक्षण घेतलेले होते. अहिल्यादेवीचं संस्कृतही उत्तम होतं. आता बाजीरावांचा शब्द आहे, पत्रिका पाहिली जमत नव्हती. आपण म्हणतो गुण जमतायत आणखी बाकी काही जमत नाही, असा काहीतरी एक प्रकार होता. पण तरी सुद्धा लग्न झालं. 8 वर्षाचं वय होतं, खेळायचं बागडायचं वय होतं, काही कळत नव्हतं, पण अभ्यास आवडत होता. मल्हारराव म्हणाले उद्या सकाळी उठल्यापासून आपली शिकवणी सुरू. गौतमीबाई आणि मल्हारराव स्वयंपाकघर ते तोफखाना, स्वयंपाकघर ते राजकारण, स्वयंपाकघर ते फडणवीशी आणि स्वयंपाकघर ते दस्तऐवज तपासणी, सरकार तपासणी. सरकारमध्ये सरकार जमा किती आहे, त्यातनं काढायचे किती, ठेवायचे किती, प्रत्येक पैसा हिशोब करणं. सगळा जो काय मालमत्ता त्यांची शेतीवाडीची काय होती त्याचं सगळं देखभाल करणं, हे सगळं त्यांनी अहिल्याला 12व्या वर्षापर्यंत शिकवलं. हे शिकवल्यानंतर आपण आता त्याला इंटर्नशिप असं म्हणतो की मुलगा डॉक्टर झाला, आर्किटेक्ट झाला की त्याला 2 वर्ष इंटर्नशिप असते. तसं 12 ते 15 या काळामध्ये अहिल्याला घरातून इंटर्नशिप करावी लागली. हे सगळं मल्हाररावांच्या हाताखाली, बाईजींच्या किंवा गौतमीबाईंच्या हाताखाली हे सगळं काम करावं लागलं. जिथे बारीक सारीक चुकावायच्या तिथे बोलणी घ्यायला लागली, रागावून घ्यायला लागलं, पुन्हा पुन्हा ते काम करावं लागलं. आणि अशा रीतीने अहिल्याबाई सगळ्याच कामामध्ये तरबेज झाल्या. आठवण होते ती सावरकरांची. सावरकर काय किंवा फडके काय आद्य क्रांतीवीर परदेशामध्ये जाऊन त्या वेळेला बॉम्बगोळ्याचं किंवा ॲम्युनेशनचं शिक्षण घेतलं. ते काही त्यांनी असं वर्गात बसून नाही घेतलं, तसं त्याला घेताच आलं नसतं, कारण पकडून मारूनच टाकलं असतं. तर सहज फिरताना, सहज जाताना, इंग्रज लोकांशी बोलताना नजर आणि बुद्धी एका रेषेमध्ये वापरून किंवा एका गतीनं वापरून त्यांनी हे शिक्षण घेतलं. आणि तेच शिक्षण घेऊन त्यांनी पुण्यामध्ये ॲम्युनेशन तयार करायला सुरुवात केली. आणि हे कर्मधर्म संयोगाने खडकीला आता जिथे ॲम्युनेशन फॅक्टरी आहे तिथेच सुरू केलं होतं आणि पुढे तिथेच ॲम्युनेशन फॅक्टरी निघाली. हे आपलं सुदैव आहे. तसंच अहिल्याबाईंनी केलं. म्हणजे कदाचित अहिल्याबाईंचा वारसा पुढच्या क्रांतिकारकांनी जपला होता असं म्हणावं लागेल. तर अहिल्याबाईंनी हे शिक्षण घेतलं
आणि ती रसायनांचं मिश्रण किंवा कशा पद्धतीने ते तयार करतात, ते बरोबर केलं जात आहे की नाही, हाताळतायत की नाही व्यवस्थित. कारण कारण मला माहिती आहे की हँड ग्रेनेड किंवा हातबॉम्ब जो असतो तो असा धरतात, तोंडाने पिन काढतात आणि पिन काढल्यानंतर काही क्षणच फक्त आपल्याला मिळतात, तेवढ्यात तो उडवायचा असतो. हे सगळं शिक्षण अहिल्यादेवी आपल्या माळवा प्रांतातल्या सैनिकांना किंवा स्त्री सैनिकांनाही दिलेलं होतं. आणि हे आधी तिला मल्हाररावांनी दिलेलं होतं. मग घोड्यावर बसणं, हत्तीवर बसणं, ते हाकारणं, हेही त्यांनी शिक्षण घेतलं होतं. म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाही की जिथे कमी पडती आहे. शिक्षण साधनं कमी होती, पण कष्टसाध्य शिक्षण शक्य होतं. ते तिने करून दाखवलं. मल्हाररावांचा हा मुलगा, त्याचं नाव होतं खंडेराव, अतिशय वाह्यात. लहानपणी माशांचे तुकडे करायचे. माशा म्हणजे आपण हकलतो त्या माशा. डास मारायचे, ते जाळायचे, कागद जाळायचे, पाली पकडायच्या, सरडे पकडायचे, त्यांचे तुकडे करायचे, टाळ्या वाजवायच्या, असे घाणेरडे धंदे काहीतरी करायचे आणि दारू प्यायची. गुटीची गोळी घ्यायची. गुटी म्हणजे आपण बाळाला देतो ती गुटी नाही, तर ही अफूची गोळी असते. अफू आणि त्याच्यात काय आणि मिश्रण असेल तर माहिती नाही. असं घेऊन ते सतत दिवसा वावरत असत आणि संध्याकाळ ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत झोपत असत. अहिल्याला याची काही कल्पना नव्हती. शिक्षण, आपलं कर्म आणि मल्हारराव आणि गौतमीबाईंचं संपूर्णरित्या ऐकणं, एवढंच त्यांनी 15 वर्षापर्यंत केलं. 12व्या वर्षी जेव्हा त्या मोठ्या झाल्या, त्यानंतर काही वर्ष त्यांना खंडेरावांपर्यंत पोचताच आलं नाही. जेव्हा त्या पोचल्या तेव्हा त्यांना त्यांच्या आईने समजावून सांगितलं होतं की असं मिलन असतं किंवा अशा पद्धतीनं आपण नवऱ्याशी वागायचं असतं. नवरा आणि लग्न याचा अर्थ काय ते आईने त्यांना समजावून सांगितलं. आणि हे सगळं करत असताना त्यांना असं वाटत होतं की अरे बापरे, हे असंच होय, हे काय आपल्याला जमणार नाही. आपल्याला तर अशी अभ्यास शिक्षण अशी आवड आहे, हे काय फंदात पडायचं हे असं काय. पण नाही, आपल्याला हे करावंच लागेल. मग राजवंश वाढणार कसा, असं होईल कसं, हे गौतमीबाईंनी नाईंनी समजावून सांगितलं. पण पहिल्याच रात्री खूप दागिने असलेल्या, खूप अतीव श्रीमंत असलेल्या होळकर, म्हणजे पेशव्यांपेक्षाही होळकर हे जास्त श्रीमंत होते, जरी सुभेदारी होती तरी. तर होळकरांनी एवढे दागिने त्यांना नटवून सजवून गुलाबी शाल आणि काय काय घालून पाठवलं होतं. आणि त्याच रात्री हातातल्या वाकी त्यांच्यात चोरीला गेल्या. प्रत्यक्ष खंडेरावांनी चोरल्या होत्या. कोणाला द्यायला? त्यांच्या लाडक्या शब्दांना द्यायला, शकीनाला द्यायला, कसीनाला द्यायला. हे यांना माहिती नव्हतं. लोटा फेकून मारला होता, ढकलून दिलं होतं, सुरापान केलं होतं. एवढीशी चिमुरडी पण असं आहे वय. मग या माणसाला वटणीवर आणला पाहिजे, याला सुधारला पाहिजे, तिने मनोमन ठरवलं. एवढ्या लागलं. आत्ता असल्या मुली तर निघून आले असते. आणि सहन करून तिथेच राहिल्या. यश याच्यात आलं की युद्धावर पाठवायला लागल्या त्यांना. तेव्हा पहिल्यांदा नकार मिळाला, पण नंतर समजूत घालून सतत कानाशी मद्यपान करू नका किंवा काय काय प्रसंगांची ओळख करून देऊन कुठेतरी शिवशक्ती समजावून सांगून ते व्यसन काही काळापुरतं कमी केलं होतं. निदान त्यांच्या बरोबर असताना किंवा मिलनाच्या वेळेला किंवा अशा वेळेला तरी त्यांनी व्यसन केलं नाही नंतर काही दिवस. परंतु थांबलं ते नव्हतं. त्रास खूप व्हायचा, शारीरिक मानसिक दोन्ही बाजूनी त्रास व्हायचा. परंतु अहिल्याबाईंनी ते सगळं सहन करून त्यांना पाठवलं. आणि ज्या वेळेला ते
म्हणजे मांस विरहित त्यांच्या बरोबर राहू लागले, त्यावेळेला त्यांच्या पायाखाली पिंडीसारखा दगड त्यांना मिळाला, खंडेरावांच्या पायाखाली. तो त्यांनी उचलून घरी आणून देवघरात ठेवला होता आणि त्याचीच पूजा शिवशक्ती म्हणून त्या करत होत्या. की बाकी काही नाही तरी ती शिवशक्ती मी मानणार आहे. शिवशक्ती आपण समीकरण जसं मांडतो गणितामध्ये, तर शिवशक्ती इज इक्वल टू काहीतरी संयम आहे, काहीतरी मला त्यातनं नवनिर्मितीचा क्षण आहे. शिवशक्ती त्याला मानवायच्या. तुम्ही गंगा फुल हळद कुंकू काही न होता वाहता नुसते हात जोडले तरी खूप आहे. आईला तरी त्यांना सांगायच्या, ठीक आहे तुम्हाला पूजापाठ आवडत नाही ना, नाहीतरी संतांनी कुठे पूजापाठ केला होता कुणाचा, कुठे फुलं वाहिली होती, कुठे मंदिरं उभारली होती, परंतु स्वतःहून असं रोज उठून पूजा केली, ध्यानस्थ बसले, स्तोत्र, असं काहीच नाही. समाजोद्धारण हेच त्यांनी मानलं होतं. तेच पुढे टिळकांनी चालू केलं. टिळकांकडे एकदा बाहेरचे लोक आले होते, काय हो संध्या नाही केली, सकाळपासून काय चालू आहे म्हणाले. संध्याच चालू आहे ना. सकाळपासून मी लोकोद्धारण करतोय, लोकांची कामं करतोय, वकिली या नात्याने मी त्यांची कामं पुढे ढकलतोय, पुढे सरकवतोय आणि संपूर्ण देशभक्तीने काम करतोय. हीच माझी संध्या आहे. संध्या म्हणजे काय, पुरस्चरण आहे, पुण्यकर्म आहे, तेच मी करतो. म्हणजे भक्ती हेच माझं संध्या स्नान आहे, भक्ती हेच माझं सकाळचं स्नान आहे. तिथे फक्त प्रार्थना म्हणायची, मी कृतीतनं संध्या करतोय. हे अहिल्याकडनं मिळालेलं ही शिकवण आहे आपल्या क्रांतिकारकांना, ती त्यांनी मानली होती. त्यांनी अतिशय शांत राहून आणि मुख्य म्हणजे म्हणावं लागेल की अतिशय क्षमाशील वृत्तीने, म्हणजे सांगताना सुद्धा मला यातना होत आहे की एखाद्या स्त्रीने किती क्षमाशील राहायचं सगळ्यांच्या बाबतीत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्या देवी आहे. आणि दूरदृष्टी ठेवून त्यांनी या सगळ्यांना सांभाळून घेतलं घरातल्या लोकांना. मग ती त्यांच्या सवती होत्या त्यांनाही. एकदा एक चित्रा नावाची सवत आजारी पडली, ताप भरला होता खूप. अहिल्याबाईंनी विचार केला, तिची काय आज चूक आहे, तिची काहीच चूक नाही. मग तिचं औषध पाणी करणं, तिला स्पंजिंग करणं, तिची सेवा करणं हे त्यांनी जातीने केलं. म्हणजे त्या काळच्या संस्कृतीनुसार सुद्धा सुनेला तत्कालीन दरबाराची गोडी लावणं आणि सगळे विषय शिकवणं हे मल्हाररावांनी आणि बाईजींनी केलं होतं. पण मुख्यत्वे करून घोड्यावर बसणं, दांडपट्टा खेळणं, डावपेच करणं, लढाया करणं, पत्रव्यवहार करणं आणि मुत्सद्देगिरी करणं या अहिल्याबाई पटात होत्या. त्यामुळे त्यांची बुद्धी परिपक्व, काम करता करताच बुद्धी परिपक्व झाली. आता पेशव्यांपेक्षा श्रीमंती होती, पेशव्यांपेक्षा आणखीन काय काय होतं, सगळंच होतं, काही नव्हतं असं नाही. खंडेराव मधूनच बरा होता, मधूनच वाईट होता, पण बेभरवशाचा होता. त्यामुळे अहिल्याबाई म्हणायच्या, खूप विश्वास टाकूनही काही उपयोग नाही, सोडूनही उपयोग. सोडून बाहेर पडले तर मला थारा कोण देणार, माहेरी मिळेल, पण मला काहीच करता येणार नाही बाहेर राहून. तर तो काळ तसा होता. पण इथे जर मला सासू सासऱ्यांचं उत्तम सहाय्य आहे, मदत आहे, आणि उत्तम शिक्षण आणि उत्तम काम माझ्या हातनं करून घेण्याची वृत्ती आहे त्यांची, मी ते करू शकते आवडीने. मग काही ठिकाणी दुर्लक्ष केलं तर मला हे काम हिरीरी करता येईल. त्यामुळे 15व्या वर्षीपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. बाळाजी बाजीराव नेहमीच म्हणायचे, एक दूरदर्शी महिला म्हणजे माळव्याच्या लोकमाता अहिल्याबाई. आता त्यांनी तिथे काय केलं, औद्योगिकीकरण केलं. आपल्याकडे 18व्या शतकामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं, पण 1754 मध्ये
कुंभेरीच्या लढाईमध्ये नवऱ्याला मृत्यू आला, वैदव्य आलं, सती जायला तयार झाले होते. मल्हाररावांना युद्धाहून परत यावं लागलं. मल्हाररावांनी पाहिलं की अहिल्याबाईच्या सती जाण्याची तयारी चालू आहे घरामध्ये. त्यांनी हाताने सगळी तयारी बाजूला सारली आणि आज जाऊन सांगितलं, अहिल्या, तू माझा अहिल्योबा आहेस, तू मुलगा आहेस मला, तुला मी सती जाऊ देणार नाही. तुला मी जाणार नाही, तुला जायचं नाही. तुला सुधारक मतं आहेत ना, आणि केशवप्पांनी करू देणार नाही. अजिबात तू काहीही करणार नाहीयेस. गौतमीबाईंनी सांगितलं आणि त्या अहिल्याबाईंनी ऐकलं. बाकीच्या सवती सगळ्या सती गेल्या, काही जण, त्यातल्या 3 मुस्लिम, प्रियकर्णी. त्या सती गेल्यानंतर श्राद्ध करायचा दिवस उजाडला. अहिल्याबाई मंचकावर बसल्या होत्या, हातात ती पिंड सोडली नव्हती. त्यांनी सांगितलं, कमीना शकीना शबनम ज्या पुणे त्यांच्या नावाने पण पाणी सोडायचं, तिलांजली द्यायची. त्यांचंही श्राद्ध मालकांबरोबर व्हायला हवंय. लोकांनी विरोध केला, वाटेल तसं लोक बोलायला लागले आणि त्यांनी दुर्लक्ष केलं. भटजी करेना, कोणी जेवायला येईना. अहिल्याबाई म्हणाली, आजपासून हा नियम आहे की ज्यांनी नातं सोडलंय त्या सगळ्यांचा श्राद्ध विधीवर केला जाईल. कोणी करायला तयार नव्हतं. अहिल्याबाईंनी स्वतः ते काम हाताने केलं. त्या स्त्रियांचा काय दोष आहे, बिचाऱ्या सती गेल्या, हे त्यांचं दुर्दैव आहे. सोपं नाहीये त्या घरात सहन करणं. आपल्याला नुसतं ऐकून सुद्धा अंगावर काढतायत, कसं यांनी सहन केलं असेल. साधं तुम्हाला पलीकडे पाणी नाही सोडतायत त्यांच्या नावाने हात नाही सोडतायत, का नाही करायचं? कुठला का धर्म असेल ना. तेव्हाच त्यांनी सांगितलं, हे 17वं शतक आहे, इंग्रजांची स्वारी किंवा इंग्रज यायची शक्यता 102% नाकारता येणार नाही. आणि एकदा का त्यांचा सुधारित अंमल भारत देशावर पगडा बसला की आपण सगळे बोल ठरणार आहोत, कारण आपण अंधश्रद्धा होतो, आपण मूर्ख आहोत. लोक हो, भारत देशभर अनेक राज्य आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक काय विविध रंग आहेत त्या भारत देशाचे. तर तुम्ही सगळ्या प्रांतातले लोक जे आहात, राज्यातले जे लोक आहात ना, त्यांनी आपसामध्ये विवाह संबंध जोडावे. हे कशासाठी? आपली हिंदू जात आहे आणि हिंदू धर्म आहे. मी थोडस स्पष्ट बोलतेय, राग मानू नका. तर मुसलमान सुद्धा या देशामध्ये सुखाने नाही, हा विचार आहे पुरोगामी. आणि मुख्य म्हणजे आपल्यातली जी एकी असेल ती एकी इंग्रजांना पळवून लावण्यात कामी येईल. तोच विचार आपल्या क्रांतिकारकांनी मांडला. तोच विचार त्या शतकांच्या पूर्वी 750 वर्षापूर्वी आपल्या संतांनी पण मांडला होता. पण ऐकतो कोण? आम्ही आमच्या मनाचे राजे असं स्वतःला समजतो, ऐकतो कोण? शेजारी काही झालं तरी आम्ही विचार, आपल्याला काय करायचंय, असा आमचा विचार असतो. पण यांनी हे करून दाखवलं. अहिल्याबाईंनी सांगितलं लोकांना. काही ठिकाणी असं घडलं. आता शिवाजीच्या काळात नाही का हेच होतं की 4 घराणी जोडायची महाराष्ट्रातली, म्हणजे ती आपली आहे, म्हणजे आपण एकमेकांच्या विरोधात निदान लढाई तर करणार नाही. मतभेद राहतील, मनभेद राहणार नाही. हा खूप मोठा विचार अहिल्याबाईंनी देशाला, प्रांताला दिला होता. आपण असं जर जगलो तर लाखो लोक सुखी राहतील आणि इंग्रजही आपल्याकडनं धडा घेऊन मागे घेतील. हेच पुढे सगळ्या क्रांतिकारकांनी केलं आणि त्याच विचारांनी
इंग्रज गेले पळून, आम्ही तिथेच आहोत. आम्ही बदलायला तयारच नाही. कारण काळानुसार बदल होणार आहे आणि तो स्वीकारायला आपण तयार व्हायचं. अहो शेजारी त्यांनी मराठीच्या मुलाशी लग्न केलं, त्यांनी साऊथ इंडियन जावई आहे, बंगाली आहे, आपल्याच देशातला आहे ना. एवढं मोठं मन आपण केव्हा करू, जेव्हा आपण खऱ्या अर्थाने मनापासून शिक्षण घेऊ किंवा मनापासून आपल्या देशाचा विचार करू तेव्हा. कारण आता जर सगळे प्रांत आपण एक झालो, कुठल्या कुठे आपण पोहोचलो. नाही तर मग मोर्चे निघतातच आहेत, त्रास होतोच आहे. आणि जाऊ दे काय बोलायचं असं म्हणून लोक गप्प बसतात प्रत्येक ठिकाणी. करत काहीच नाही कोणी, बोलणं मात्र खूप आहे. पेपरमध्ये सुद्धा काय वाटते ते लेख आहे, पण खरं काय करायला पाहिजे ते घडतच नाही. मल्हाररावांच्या खंडेरायाच्या मृत्यूनंतर 29 वर्ष माळवापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने अहिल्याबाईंनी सांभाळला. आता शेती हा विषय घेतलाय, 2-4 विषय मांडणार. शेती हा विषय घेतला, त्या शेतीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केले. काय बाबा तुझी जमीन किती आहे, इतके एकर आहे, काय काय पिकतं तिथे, हे पिकतं. सरकार जमा धान्य किती करतोस, इतके टक्के, ते वजा करूया. ते अधिक नाही करायचे आजच्यासाठी, वजा करूया. मग राहिलेल्या टक्क्यावर तुला 1% करता, तर तुझी जमीन जवळजवळ 1/4 नापीक आहे. पुढचा शेतकरी, काय बाबा तुझं किती आहे, 40 एकर. वा चांगली शेती आहे. काय पिकवतो, पिकं कुठली घेतोस, तीही पिकं. चांगलं आहे, तुला कर जास्ती. म्हणजे शेतसारा भरायचा. मला आठवत आहे सदाशिव पेठेमध्ये राहणारी लोक माझ्यासकट, आपण ओळखत नसतो तरी चेहऱ्याने ओळखतोय आपण एकमेकांना. पूर्वीच्या काळी ऐकले जे सगळे डाव्या हाताचे बंगले आहेत ना, आम्ही शेतसारा भरत होतो म्युन्सिपल याच्यात, मामलेदार कचेरीत जाऊन 50 पैसे 12 आणे असं. जेव्हा आता तिथे ओनरशिप झालं तेव्हा तो शेतसारा बंद झाला. ही कथा आहे. तो त्या काळापासून चालत आलेला होता की शेतसारा हा कोणी आणि कसा भरायचा हे तिने ठरवलं होतं आणि सगळे शेतकरी त्यावर खुश होते. काही घराणी अशी होती की त्यांच्या सामायिक जमिनी होत्या आणि आता जशी मुलं म्हणतात ना, इतके स्क्वेअर फूट मला पाहिजे, इतके स्क्वेअर फूट, काही ठिकाणी असंही ऐकते मी कानानी, आई बाबडे माझ्याकडे जास्त दिवस राहिले, मला 2 मुलं आहेत तर मला जास्ती जागा पाहिजे वगैरे वगैरे. त्या काळातही अशी भांडणं होती. पण अहिल्याबाईंनी मोठ्या हुशारीने ती सोडवली की ठीक आहे, सामायिक जमीन आहे पण त्याचे भाग करायचे. 4 घराणी एकत्र येऊन राहू शकतात, पण ते राहायचं नाहीये ना, ठीक आहे. नाहीतरी ही जमीन फारशी सुपीक नाही, की तुम्ही शेती तर काही करत नाही आहात, गवत मात्र किती लावता हो तुम्ही. आणि हे गवत तुम्ही दलालांना विकता, तुम्ही पैसे कमवता आणि दलाल त्याच्यावर सुष्ट होत आहे. तसं न करता तुम्ही गुरांची शाळा काढा आणि सगळ्यांची गुरं सगळ्या गायरांना चढू देत, आपण त्याचं गायरान म्हणून डिक्लेअर करूया सरकार दरबारी. लोकांना निर्णय पटला. ही गायरान त्यावेळेला असत आणि गुरांना चरायला मुबलक मिळत असे, त्यामुळे शेतकरी खुश, दूध दुभत भरपूर होतं आणि सुखाने जगत होते. जर हेच अशी भांडणं चालू राहिली असती तर ते तसं पुढच्या पिढ्यांपर्यंत चालू राहिलं असतं. ते त्यांनी बंद केलं. आता धनगर आणि भिल्ल समाज होता, जंगलात राहायचे हुशार. कित्येक जमाती अशा होत्या की त्यांना कपडे घालणं हे सुद्धा माहिती नव्हतं. हे अहिल्याबाईंनी शिक्षण त्या लोकांना दिलं, आरोग्याच्या सुधारणा केल्या आणि आंबा, फणस, वड, पिंपळ, चाफ्याचे सगळे प्रकार,
ही झाडं त्यांनी त्या जंगलाच्या बाजूने लावायला लागली आणि शेतांमध्ये पण लावायला लागली. का तर याची मुळं पाणी जमिनीच्या वरच्या भागातलं शोषून घेतात, म्हणजे भूजल पातळी वाढते. तुम्ही आता माळगाव प्रांतात किंवा मध्य प्रदेशात गेलात, पाण्याची टंचाई आपल्यापेक्षा कमी आहे. याला कारण ते आहे, शेती अजून जमून आपण गहू तिथलाच खातो. आणि एकी म्हणत तर त्या लोकांची एकी आहे, सर्वच अन्न तिथे खायला मिळते, इतकं पुण्यात मिळत नाही. ही सोय करून ठेवणं हे सुद्धा खूप मोठं आहे. नंतर तिने भारतभर फिरून सगळ्या कलांचा शोध घेतला होता. ती लाकूड म्हणजे तुमचं वूड कार्विंग म्हणतात होता, लाकडावर कोरीव काम करणं. एकच काडी घ्यायची कराट्याची आणि त्यांनी विणकाम करायच्या बायका, किंवा सुया पत्र्याच्या असायच्या, आपल्यासारख्या नव्हत्या, त्या टोचून काहीतरी डिझाईन निर्माण करायचं कापडावर. नंतर झाडांपासून रंग तयार करणं. मला आठवत आहे टिळकांच्या वाड्यात टिळकांनी लिहिलेली गोष्ट आहे. त्यांच्याकडे एक देशपांडे नावाचे ग्रस्त आले होते. ते म्हणाले, मला असं असं झाडांपासून रंग तयार करता येतो, एका कुठल्या तरी चरित्रात मी वाचनात मी तसं सुरू केलंय. टिळक म्हणाले, मी सांगतो तुला, घाबरतोस काय, अहिल्याबाईंच्या चरित्रातलं आहे, आणि तू जर करत असेल हे 500 रुपये घे आणि धंद्याला सुरुवात कर. तेच पुढे दांडेकरांनी कॅमेलिन चालवलं. तर हे रंग तयार करणं, आणि मुख्य म्हणजे आयुर्वेदिक जी औषधं आहेत आपल्याकडची, गिरडा म्हणा, वेणा म्हणा, मायफळ, जायफळ, किंवा जी काय आयुर्वेदिक माझ्याकडे काष्टौषधीकडे औषधं मिळतात, त्याचे अर्थ काढणं, त्याच्या पावडरी करणं, हे सगळं शिक्षण तिनं स्वतः घेतलं आणि ते बिल्लांना नंतरांना दिलं. आज आपण जर जंगलात गेलो तर एखाद्याला ते वृद्ध लोक काठी घेतलेले म्हणतात, अरे आम्ही बरोबर येतो, नाना लेकरं बरोबर आहे, तुम्ही आम्हाला घेऊन जा, कुठेतरी चकवा लागेल. लोक ऐकत नाही, चकवा लागल्यावर तेच लागतात. कारण आता मागच्या महिन्यात घडलेली एक घटना आहे. अमेरिकेहून आले होते नवरा बायको मुलगा, मला रस्ता माहितीये, माझी कार आहे, मी जाऊ शकेन जंगलात कार, विशिष्ट वळणापर्यंत गेल्यावर आता रस्ता कुठे कार आहे, कार तिथेच ठेवली, चालत निघाले, चकवा लागला. त्या गाडीमध्ये तो माणूस आदत आला, जो 6 फूट आत रुतला गेला. समोरून खेळून माणूस आला, काय झालंय, अहो वडील अडकले. तो छोटा मुलगा म्हणाला, आई रडायला लागली. त्या माणसाने बराबर गुळवेल हातातल्या कोळत्याने सपासप कापली आणि त्या माणसाला खेचून बाहेर काढली. आपल्याला सुचलं असतं गुळवेल घ्यायची म्हणून, नाही. पण हे सगळं ते संशोधन केलेलं आहे आणि याला या अहिल्याबाई कारणीभूत आहे. असं हे आम्हाला प्रबोधिनीतर्फे आम्ही ज्या वेळेला आदिवासींच्या पाड्यावर वगैरे जातो तेव्हा हे ऐकायला मिळतं. अहो कुठल्या त्या माळ्याच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे, ते आम्हाला शिकवलंय म्हणून आम्ही असं करतो. त्यांना अहिल्या कोण हे माहित नाही, पण त्यांनी केलेलं काम माहिती. मग ह्या बिल्लांच्या बायकांना कापड आणून देणं, तरट आणून देणं, मग त्या तरटावर काहीतरी डिझाईन करणं, त्याचे कपडे शिवणं, अशा पद्धतीचे छोटे छोटे लघु उद्योग नेमून दिले. आणि त्यांनी असा नियम काढला की माझ्या प्रांतामध्ये कोणीही फुकट घेणार नाही आणि उपाशी मरणार. कोणी उपाशी राहता काम का, अपंग असो, अंध असो, मुकाबैरा असो, कसाही असो, त्याला जमेल ते त्यांनी काम करावं, मोबदला देण्याची माझी व्यवस्था. विधवा स्त्रियांना मदत म्हणजे खिशात उचलून खूप पैसा होता तो वाटला नाही. तो सगळा मंदिरांची जीर्णोद्धार आणि गावांचा जीर्णोद्धार करण्यामागे लागला. पण या विधवा स्त्रियांना त्या काळात असं होतं त्यांच्या भागामध्ये की दत्तक घ्यायचं आणि मग ते नातलग सगळे उभे राहायचे, कोणी माणूस मेला की आमच्या मुलाला दत्तक घ्या, पैसा खूप पैसा ला, आमच्या मुलाला दत्तक घ्या. अहिल्याबाईंनी सांगितलं असं नाही करायचं, तुला जो आवडेल त्याला दत्तक घे आणि सांभाळायचं विधान लिहून घे.
सरकार दरबारी. मी वकील नेमकी आहे. अहिल्याबाईंनी भारतभर 36 वकिलांना अप्रोच केलं होतं. का? वेळोवेळी सल्ला मला हवाय, त्याचा मोबदला जरूर मिळेल, पण मला उत्तम सल्ला हवा. आणि या विधवा बायकांची सोय लावली. आज आपल्याला 50,000 दिल्याशिवाय कुठल्याही वृद्धाश्रमात ऍडमिशन नाही. चांगलं जेवायचं असेल, नीट राहायचं असेल घरच्यासारखं, तरी सुद्धा घरच्यासारखं नाही. पण ही अहिल्याबाईंनी सोय लावली होती आणि त्या तिच्याची सगळी मुखत्यारपत्र तिच्याजवळ असायची. कॉपी आपण म्हणतो ना, ट्रू कॉपी, तसं तिथे असायचं. धनगर लोक होते. तिने एक छान कायदा केला होता. समजा एखाद्या घराण्यात फक्त पुरुषच कमावताय, स्त्री कमवत नाहीये, स्त्री हाऊसवाईफ आहे, घरात गृहिणी आहे, काम करते, घरातलं सगळं सांभाळते, मुलं बाळ शिक्षण सगळं करते, पण त्या पुरुषांनी कमाईचा 1/4 हिस्सा स्त्रीला द्यायचा आणि त्याचा विनियोग कसा करायचा हे ते स्त्री ठरवणं. हा कायदा होता अहिल्याबाईच्या काळामध्ये. की स्त्रीला तिचा सन्मान हा मिळालाच पाहिजे. पुरुषाला पण पुरुषप्रधान संस्कृती ही असू दे, काही त्याच्यात वावलं नाहीये, पण म्हणून स्त्रीचा सन्मान कमी असं चालणार, तर तिचा हिस्सा तिला मिळाला पाहिजे. तो शिलकीत टाकायचा, मुलांसाठी वापरायचा, घरादारासाठी वापरायचा, तो पुढचा विचार करून करायचा. तिने अहिल्याबाईंच्या वकील आणि अहिल्याबाई यांच्या सल्ल्याने ठरवायचं हा कायदा केला होता. म्हणजे काय तो एकदा हातात पैसे मिळाले की ते वाटेल तसे उधळायचे नाही, वाया घालवायचे नाही, हा पण कायदा होता. आता मल्हारराव गेले आणि मुलगा मालेराव होईपर्यंत दोघांचं जमत होतं चांगलं. अहिल्यादेवी आणि खंडेराव दोघांनी मिळून ठरवलं मालोजी नाव ठेवूया. दोघांनी मिळून बारशाची तयारी केली. दोघांनी मिळून बारशाचं सगळं काय कसं करावं हे ठरवलं. पण तो मुलगाही तसाच निघाला. तोही लहानपणी वडिलांसारखेच उद्योग करायला लागल्यावर अहिल्याबाईंना धस्स व्हायचं, पोटात गोळायचा. खंडेरावांनाही ते समजलं होतं. ते आपल्या शेवटी ते शेऱ्यांनी डोळे पुसायचे तिचे स्वतःच, पण त्याचा काही उपयोग नव्हता. सुधारण्याची आहे आशा अहिल्याच्या मनात होती. ती युद्धासाठी म्हणजे ढाल तलवार, छोटे घोडे, हत्ती अशी लाकडी खेळणी त्याच्या पुढे टाकायची, पण तो त्यात रमायचा नाही. तो मुंगळे मार, किडे मार, काहीतरी कोणाला तरी त्रास दे असं करायचं. धाकटी मुक्तान मुलगी होती, ती अतिशय गुणी आईसारखीच. तिला मार, तिचे केस ओढ, तिला चाव असं करायचं. मग ह्या मुक्ताला घेऊन वेगळ्या राहायला लागल्या. जसा जसा हा 10-12 वर्षाचा गेला तसं त्याचं लग्न करावं असं घरातल्या मंडळीचं मत होतं. अहिलेचं मुळीच नव्हतं. अहिल्या म्हणाली त्याला नजरपेठेत ठेवणं हा एकमेव उपाय माझ्याजवळ राहिलेला आहे आणि तो अंमलात आणावा अशी माझी इच्छा आहे. मग इंदोरला फडके नावाचं घराणं आहे, अजूनही आहे. यांचे आजोबा रस्त्यावरनं चालले होते आणि या मालोजींनी त्यांना कोड्याच्या टापाखाली आणला आणि चिरडला. घरी निरोप आल्यावर अहिल्याबाई चिडल्या, नजर केलेत टाकले, जन्मठेपेची शिक्षा केली आणि फडक्यांच्या घरी जाऊन सांत्वन करून त्यांच्या गरजेच्या सगळ्या गोष्टी पुरवल्या, माफी मागितली. मुलालाही फटके मारत तिथे घेऊन गेल्या, माफी मागायला लावली आणि जन्मठेपेची शिक्षा दिली होती. पण असेच काहीतरी उद्योग करत करत या मुलालाही
लहान वयात मृत्यू आला. त्याचं लग्न झालं मैना नावाच्या मुलीशी. ही मैना अतिशय गुणी होती, देखणी होती. तिचंही 8व्या वर्षी लग्न झालं आणि अहिल्याने तिला आपल्याकडे आत घेतली. परंतु त्याआधी अहिल्याने मैनेच्या आईवडिलांना वरच्या दालनामध्ये नेऊन आपला मुलगा कसा आहे हे स्पष्टपणे सांगितलं आणि तुम्ही तुमची मुलगी होळकर घराण्यात देऊ नका अशी माझी नम्र विनंती आहे असं सांगितलं. त्या मैनेची आई म्हणाली, वडील म्हणाले, काय सांगावं, दुसरं स्थळ बघितलं आणि तो मुलगा याहीपेक्षा वाईट असेल तर, किंवा काही घडू शकतं, तिच्या नशिबात आहे ते घडणारच आहे. आणि असं करून त्यांनी मैनेला दिली. मुलाच्या लग्नात आनंद व्हायचं सोडून अहिल्याला धस्स झालं. अहिल्या सबंध वेळ रडत होती की या मुलीला मी कशी सांभाळू. मला बोलायचं लाज वाटते. पण जशी ही महिना मोठी झाली अहिल्याने काय केलं, तिला परत माहेरी पाठवलं की तिचं शिक्षण सगळं पूर्ण करा, मी सगळं पाठवायची व्यवस्था करते, दौलत पैसे. पण नंतर ती मोठी झाल्यावर आमच्याकडे पाठवली. तशी ती आली. आल्यानंतर त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे सुद्धा तिला ओरबाडून काढली. अहिल्या तिला दुसऱ्या गावी घेऊन गेली. तिचं सगळं औषध पाणी तिला बरं केलं आणि आपल्या चुलत सासू समवेत तिला त्या गावी ठेवण्यात आली की तू तिला सांभाळ, तिचं शिक्षण पुरव दे. आणि या सुनेनी अहिल्याचा वारसा चालवल्याचा संदर्भ आहे. तर तोही लवकर गेला मारूची. मुलगी मुक्ता, तिचंही लग्न झालं, जावईही लवकर गेला. पण जावई अतिशय गुणी होता, त्यांनी काही वर्ष राज्य केलं. मुक्ता आणि मैना यांचं चांगलं जमत असेल. या दोघींनी मिळून पुढे राजकारण केल्याचा संदर्भ मिळतो. आता सामाजिकीकरण, समाजामध्ये वावरताना पहिलं काय केलं, मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेले सगळे घाट दुरुस्त केले. पहिला काशी विश्वेश्वराचा. उत्तरेकडे जास्ती करून यांनी काम केलंय आणि सगळी मंदिरं, सगळे घाट, सगळ्या पिंडी ही सगळी दुरुस्तीकरण केलं. ज्या वेळेला होळकर घराणं खालसा झालं त्यावेळेला ह्या अहिल्याबाईंना 16 कोटी रुपये हातात मिळाले होते, वाटणी केल्या तेव्हा. त्यांनी एकाही पैशाला हात न लावता तो सगळा समाजकारणी खर्च केला. सगळ्यातनं त्यांनी जीर्णोद्धार तर केलेच, पण लोकांचं कल्याणही केलं. त्यात सगळ्यात लोकांचं कल्याण आहे. मग काही इस्पितळं बांधणं आहे, काही दवाखाने बांधणं आहे, काही धर्माचरणासाठी संस्था निर्माण करणं आहे, अशा अनेक गोष्टी त्यांनी भारत देशभर करून दाखवल्या. एकदा असा प्रसंग आला होता की खंडेरावांनी लूट आणली होती बरीच. अहिल्यानी पाहिलं आणि एका नजरेतच त्यांनी सांगितलं, एक हिस्सा तरी लूट बसवून आणलेली आहे, ती सरकार दरबारी नको आहे, मला येणार नाही मी. 6 हिस्से होत आहेत त्याचे आपल्या नियमाप्रमाणे. त्यामुळे 5 हिस्स्यात कसे ठेवायचे, कुठे ठेवायचे दरवून ते मी बघीन, किंवा तुम्ही ठेवत असाल तर मी मदत आणि नजर जरूर ठेवेन. त्याप्रमाणे त्यांनी केलं. 6वा हिस्सा उचलला, परत पाठवला. खंडेरावांनी आदळापट केली, त्याला सुरुवात केली. ती म्हणाली, मी सत्याच्या बाजूने राहणार, असत्याच्या बाजूने राहणार नाही आणि तुम्हालाही ती मिळून देणार नाही. ती मिळून दिली नाही. त्यानंतर ऋतुप्राप्ती झाल्यानंतर अहिल्या माहेरी गेली आणि माहेरून परत येताना किंवा आल्यावर सुद्धा अनेकांनी नजराणे दिले, कोणी काय काय पैसे दागिने त्या काळाप्रमाणे त्यांना
बरंच काहीतरी मिळून गेलं. आणि होळकरांच्या घराण्याची अशी पद्धत होती की प्रत्येकाला पदरमोड करायला काहीतरी पैसे लागतात. ते विशिष्ट हेतूंनी गोपिकाबाई पाहिजे देत असत किंवा मल्हारराव देत असत सगळ्यांना. आईला म्हणाली तुमचे तुम्हाला पैसे मिळाले, खंडेरावाला म्हणाले आता तुम्ही मागताय कशासाठी, मला कशासाठी हवाय ते लिहून द्या मग मी देते. कारण फडणीशी आईकडे होते, नाही देणार पैसे मिळणार नाही, पण तुमचं सगळं देऊन झालेलं आहे, या उपर एक खिडकी मी इथनं देणार नाही. चडफडाट झाला, बरंच काही भांडणं झाली, फेकाफेक झाली, जाळपोळ केली त्या माणसाने. आईने मी त्यांना किंमत दिली नाही, पण एक खिडकीही त्यांना मिळू दिली नाही. त्या माणसाने काय करावं. आहेरात आलेले जे धन होतं म्हणजे पैशाच्या रूपात जे होतं ते बाईजींकडे म्हणजे स्वतःच्या आईकडे मागायला ते गेले. अहिल्याचे आहेत म्हणजे माझ्या अर्धांगिनीचे आहेत, ते मला पाहिजे. बाईजींनी थोडीफार रक्कम देऊ केली आणि बाईजीची अहिल्याचे स्वाधीन केली. अहिल्या म्हणाली माझी दौलत आहे, मला मिळालेले पैसे आहेत मी ते सगळे सरकार जमा करणार आहे, मला स्वखर्चासाठी मिळत आहे, मला यातलं काहीही नको. त्याची सगळी संपत्ती ती मिळालेली असो आहेरात ती सगळी सरकार जमा करत असे. हा मोठेपणा किती वर्णावा. आणि प्रत्येक वेळेला ना निपटा, आपलं काम निपटा आणि मग ज्याप्रमाणे काम असेल त्याप्रमाणे तुम्हाला मोबदला मिळेल. अहिल्याची सवत एकदा अहिल्याला भेटायला आली, म्हणाली तुझ्यापेक्षा रूपवान आहे अहिल्या. अहिल्याने मनात विचार केला की राग मानण्यात काही अर्थ नाही, हे रूप असणं नसणं हे काय आपल्या हातात नाही. तेव्हा खरं ग बाई रूपवान खरंच आहेस, तुझ्याकडे पाहिलं ना की खूप बरं वाटतं, किती सुंदर आहेस तू. मग तुला काहीच वाटत नाही मी एवढे टोमणे मारते तरी. नाही वाटत नाही असं पण नाही, वाटतंय असं पण नाही. मला उलट उत्तर द्यायचं नाही किंवा तुला टोमणा मारून काही बोलावंसही वाटत नाही. पण गुणी गुणम व्यक्ती हे जसं आहे की गुणांनी गुणांचा सामना करावा तसं मी करायचा प्रयत्न करते. सौंदर्य त्या माझ्या जवळ जे परमेश्वराने दिलं ते आहे, त्यामुळे न भांडण करता सगळ्यांना एकोप्याने सांभाळणं आणि सगळ्यांशी चांगलं वागणं हे खरोखरच आजच्या जगामध्ये सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. त्या काळामध्ये वैद्यकीय भागामध्ये खूपसं काही सुधारणा झालेल्या नव्हत्या. म्हणजे कोण वैद्य होते त्यांनी दर महिन्याला सभा भरवण्याचं ठरवलं आणि सभा भरवण्याचं ठरवल्यानंतर जे काही औषधं होती, औषधी वनस्पती होत्या, त्याची सगळी जंगलं निर्माण करायला सुरुवात केली. आणि आजही ती जंगलं काही भारत देशाच्या भागांमध्ये मौजूद आहे आणि म्हणूनच आज काष्ठौषधी चालू आहे. अक्षरशः सगळी वर्ष म्हणजे वयाच्या 12व्या वर्षीपासून ते 30-35 वर्षापर्यंत अखंड 12-18 तास काम केलंय, देशप्रेम केलंय, देशासाठी लढली आहे आणि म्हणूनच तिला सलाम करूया आणि थांबूया. धन्यवाद.